एक मोठी बातमी समोर येते। केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक आता दिल्लीमध्ये सुरू झालेली आहे। पेपर लीकच्या संदर्भात कायद्याचा जो मसुदा आहे त्याच्यावर या बैठकीमध्ये चर्चा सुरू आहे। आताची मोठी बातमी आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी शिवाजी शिंदे यांच्याकडून। शिवाजी, अत्यंत महत्त्वाची बैठक आहे ही केंद्रीय मंत्रिमंडळाची, काय याच्यामध्ये निर्णय होण्याची शक्यता आहे? कडक कायदा हा केंद्र सरकार आणण्याच्या तयारीत आहे, त्याच्यावरती ही चर्चा सुरू आहे। जवळपास या कायद्यामध्ये पेपर लीक सारखी घटना घडल्यानंतर 10 वर्षाची शिक्षा, 10 कोटीचा दंड आणि थेट फास्ट ट्रॅक मध्ये ही केस लढवली जाईल आणि 3 महिन्यात त्याचा निकाल लावला जाईल, अशा अनेक तरतुदी याच्यामध्ये दिलेल्या आहेत। आणि आर्थिक दंडाची जी रक्कम आहे ती खूप मोठ्या प्रमाणात ठरवण्याचा निर्णय या कॅबिनेटमध्ये होतोय, त्याच्यावर सध्या चर्चा सुरू आहे। 10 कोटीचा हा दंड असू शकतो आणि 10 वर्षाची शिक्षा, हे महत्त्वाचे जे तरतुदी आहेत ते या कायद्यात आणण्याचा विचार केंद्र सरकार करते। त्याच्यावरती कॅबिनेटमध्ये मीटिंग होते आणि हा कायदा पास झाला ते लागू केला जाईल। एकूणच आपल्याला माहिती आहे की विद्यार्थ्यांचं आंदोलन जंतर मंतरवरती सुरू आहे। त्यानंतर सरकारने जी भूमिका घेतली, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा भूमिका मांडली की येत्या काळात आम्ही खूप मोठा कडक असा कायदा करतोय, त्याच्यासाठीच या हालचाली सुरू झाल्या। नक्की शिवाजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर आताची मोठी बातमी आहे, केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक सुद्धा सुरू आहे आणि पेपर लीक संदर्भातल्या कायद्याच्या मसुद्यावर या बैठकीमध्ये सध्या चर्चा होतीये।